बांधकाम विभागातील भ्रष्टाचार असल्याचा संदीप देशपांडेंनी आरोप केलेला आहे। PWD मध्ये महाभ्रष्टाचार सुरू आहे असं देशपांडे ट्विट करत आरोप करतात। योजना राबवायला सरकारकडे पैसे नाहीत असंही देशपांडेंचं म्हणणं आहे, पण योजनेच्या नावावर अधिकारी मात्र गब्बर होत चालले आहेत। हा दावा व्हिडिओ ट्विट करत देशपांडेंनी केला आहे। जो शासनाकडनं निधी आणायचा आहे त्या निधीची टक्केवारी ही आधीच कंत्राटदाराकडनं गोळा केली जाते आणि त्यामध्ये तो आपल्याला सांगताना दिसतोय की जी LOCची जी टक्केवारी आहे त्याच्यामध्ये 2,80,000 रुपये तो घेताना आपल्याला दिसतोय। हा एका कॉन्ट्रॅक्टरकडनं, त्याचं कामही छोटं होतं काम, त्या कॉन्ट्रॅक्टरकडनंही पैसे घेताना दिसतोय। अशा अनेक कॉन्ट्रॅक्टरकडनं हे पैसे या अभियंत्यांकडनं जमा केले जातात। फक्त निधी आणायचे। PWD मध्ये आजच भ्रष्टाचार होतोय का? तर नाही, याच्या आधीही होत आहे, पण ज्या भ्रष्टाचाराची पातळी ही भयावह पद्धतीने, राक्षसी पद्धतीने वाढत चालली आहे। 2.5-3 वर्षामध्ये जे PWD मध्ये विशेषतः टेंडरच्या माध्यमातून जे व्यवहार होत होते ह्याचा आम्ही तक्रार केली होती। आताही देखील गेल्या 3 महिन्या अगोदर शिवेंद्रराजेजी जे त्या खात्याचे मंत्री आहेत यांच्याशी अनौपचारिक चर्चा करत असताना मोठ्या प्रमाणावरती खरेदी विक्री आणि विशेषतः BDD चाळीच्या नावावरती खोल्या करण्याच्या बाबतीतला पण देखील मोठ्या प्रमाणावरती तक्रारी हे प्राप्त झालेले आहेत। अनेक अधिकारी या पद्धतीने हे गैरव्यापार वापर करतायत, गैरप्रकार करतायत आणि तुम्ही बघितलं असेल की PWDच्या कार्यालयामध्येच अशा प्रकारचे व्यवहार होतात, विसावामध्ये अशा प्रकारचे व्यवहार होतात। ही तक्रार वारंवार दिल्यानंतर पण देखील दखल घेतली गेली नाही आहे। आज संदीप देशपांडेंनी जो व्हिडिओ ट्विट केलेला आहे त्यात ती सत्यता, त्याची चौकशी व्हायला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।